नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, उपजे ते मरे, उपजे ते मरे, मरे ते ते झुरे, जन्म ये रे झारे, जन्म ये रे झारे, एक रूपे, ते हे कृष्ण नाम, ते हे कृष्ण नाम, गोपी संगे मेळे, गोपी संगे मेळे, नंदा घरी सोहळे, नंदा घरी सोहळे, बाळ क्रीडा, बाळ क्रीडा। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, अभंगामध्ये हरिनामाचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि आपण बघितलं की अभंगामध्ये जे आहे ते बाळ क्रीडा हा शब्द आलेला आहे। तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल की लहान मुलाशी निगडीत असा आजचा आपला विषय आहे। पाहूया आजचा आपला विषय काय आहे। आजचा आपला विषय आहे ऑटिस्टिक गौरव दिन, 18 जून रोजी साजरा करतो। तर या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला मुंबईतील सुप्रसिद्ध असं सायन रुग्णालयातील प्राध्यापिका आज आपल्या सोबत आहेत। तर स्वागत करूया डॉक्टर मोना गजरे यांचं। नमस्कार मॅडम। नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रमात। मित्रांनो, मॅडमचा परिचय तुमच्याशी करून देतो। डॉक्टर मोना गजरे, आपण प्राध्यापिका आहात, बाल रोग चिकित्सा विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन सर्वोपचार रुग्णालय शिव मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी MD आपलं बाल रोग चिकित्सा या विषयात केलं। पुढे DCH ही पदवी देखील मॅडमनी मिळवली। मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 25 वर्षाहून अधिक वैद्यकीय अध्यापनाचा अनुभव आहे। मॅडमना वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात काम करण्यात रुची आहे, म्हणून MUHS म्हणजेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील वेगवेगळे जे अभ्यासक्रम आहेत, जसे फेलोशिप म्हणा, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मॅडम शिकवत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि मॅडम लेखिका देखील आहेत। मॅडमनी धडे लिहिले आहेत ते वैद्यकीय पाठ्यपुस्तकात आहेत। वैद्यकीय जे विद्यार्थी आहेत त्याचा अभ्यास करत असतात आणि मॅडमच्या रुचीविषयी सांगायचं झालं तर पीडियाट्रिक न्यूरोलॉजी म्हणजे लहान मुलांचे जे मेंदूचे विकार आहेत म्हणा, इपिलेप्सी म्हणजे आकडी येणं आणि जे पीडियाट्रिक डेव्हलपमेंट आहेत म्हणा किंवा डेव्हलपमेंटल डिसऑर्डर, बाल विकासाचे जे आजार असतात त्याशी निगडीत आजारांवर उपचार करण्यात मॅडमची रुची आहे। त्यात मॅडमचा हातखंडा आहे, त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि मॅडमनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध जवळजवळ 50हून अधिक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत, प्रबंध वाचन केलेले आहेत आणि व्याख्यान देखील दिलेले आहेत। असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। नमस्कार डॉक्टर मोना, पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजचा आपला जो विषय आहे ऑटिझम म्हणजे स्वमग्नता गौरव दिवस, जो 18 जूनला आपण साजरा करतो। तर हा दिवस का साजरा करतो, या 2025 वर्षाचं घोषवाक्य काय, कृपया त्यापासून सुरुवात करूया। नमस्कार। आरोग्य संपदा DD सह्याद्रीचं मी हार्दिक थँक्यू म्हणते की मला या कार्यक्रमामध्ये बोलवलं। तर जसं तुम्ही म्हणाला तसं 18 जून हे ऑटिस्टिक प्राईड दिवस हा साजरा करतो आपण जगभरामध्ये, कारण डॉक्टर टेम्पल ग्रँडिन या ऑटिझमच्या ॲडव्होकेट आहेत, त्यांना स्वतःला ऑटिझम आहे, ते अमेरिकेतले आहेत आणि त्यांचा वाढदिवस आज आहे 18 जूनला, म्हणून हा दिवस साजरा करतो। तर या वर्षाचं घोषवाक्य असं आहे की अनअपॉलॉजेटिकली ऑटिस्टिक, म्हणजेच तुम्ही निसंकोचून सगळ्यांना सांगा की मला स्वमग्नता आहे। आणि काहीही हे आपण का बीडवाक्य आहे किंवा आपल्याला ही घोषणा का या वर्षी आपण सेलिब्रेट करतोय, कारण काही ऑटिझम हा काही लपून राहणारा कंडिशन नाही आहे की डिसऑर्डर नाही आहे। हे जसं आपले हातातली 5 बोटं वेगवेगळे असतात तसेच जगामध्ये आणि सोसायटीमध्ये प्रत्येकाचा स्वभाव आणि वेगवेगळ्या स्वभावाची लोक आपल्याला आढळतात। तसंच स्वमग्नता ही एक स्वभावच आहे असं आपल्याला एक्सेप्टन्स आणि कम्युनिटीमध्ये हे आपल्याला हे समजलं पाहिजे। त्याच्यामुळे आपण हा ऑटिस्टिक गौरव दिवस साजरा करतो। आणि मॅडम, भारतामध्ये साधारण या ऑटिझमचं म्हणजे स्वमग्नतेचं प्रमाण किती आहे, कृपया त्याविषयी देखील आम्हाला सांगा। तर स्वमग्नताचे प्रमाण थोडं आता आपल्याला जास्त आढळून येतं। अगोदर साधारण
30-40 वर्षापूर्वी आपण म्हणायचो 200 मधला एक पेशंट मुलगा आम्ही बघायचो स्वमग्नतेचं, पण जगभरामध्ये प्रमाण वाढत चाललेलं आहे. आता तर म्हणतात की अमेरिकेमध्ये 50 मुलांमध्ये एक मुलगा स्वमग्नताचा असू शकतो आणि भारतात मात्र त्याप्रमाणे आपल्याला जास्त दिसता येत नाही आहे. पण आपल्याला वाटते की भारतामध्ये साधारण 110 मुलांमागे एक मुलाला स्वमग्नता असू शकते असं आपल्याला साधारण वाटतं आहे. आणि मॅडम, जे नॉर्मल जे असतं लहान मुलांमध्ये विकासाच्या पायऱ्या कशा आहेत आणि स्वमग्नता म्हणजेच ऑटिझममध्ये त्या पायऱ्या कशा असतात किंवा ऑटिझमची लक्षणं जी आहेत ती आम्ही कशी ओळखायची, हे दोन्ही आम्हाला समांतररित्या समजून सांगितलं तर आम्हाला हा जो आजचा विषय आहे तो समजायला सोपा पडेल. त्याविषयी तर ऑटिझम समजायला आपल्याला बाल विकासाचे टप्पे काय आहे हे आपण जर समजून घेतले, हे आपल्या स्लाईडवरती आता आपल्याला दिसत आहे. तर त्याच्यामध्ये बालविकास तज्ज्ञ आणि पीडियाट्रिक न्यूरोलॉजीचा अभ्यास आहे माझा. तर जसं मूल आपल्याकडे येतं आणि प्रत्येक पालकाला पण माहिती असेल की आपल्या पाल्यासाठी आपण काय बघतो, की साधारण मूल कधी चालतं, ज्याला आपण म्हणतो की त्याचे मोटर स्किल्स, कधी मूल बोलतं, कधी मुलाला समज येते, ते मूल इतर मुलांबरोबर कसं खेळतं आणि ते इतर मुलांबरोबर संपर्क कसा साधतो किंवा संवाद कसा साधतो, कम्युनिकेशन जे आपण म्हणतो, ह्याचे महत्त्वाचे टप्पे असतात. आणि स्वमग्नताची मुलं जी आपल्याला समाजात आढळून दिसतात ते आपण बघतो की जरी त्यांचं चालणं आणि त्यांची समज म्हणजे त्यांची मानसिक क्षमता खूप छान असते, इनफॅक्ट ते काही मुलं ते अति हुशार असतात, पण त्यांचे जे विचार आहेत ते वाक्यांमध्ये मांडू नाही शकत. म्हणजेच बोलणं त्यांचं थोडंसं मागे असतं. बोलणं आपण जेव्हा इतरांशी संपर्क साधतो तेव्हा आपण बोलण्याच्या अगोदर जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा ते कधीकधी इतर हावभावाने पण संपर्क साधतात. जसं आपल्याला दिसून येतं की बाळ साधारण 4 महिन्याचं असेल किंवा 6 महिन्याचं असेल, 2-3 महिन्याच्या बाळ जरी असेल तरी आईला लगेच कळतं की बाळ का रडतंय ते. म्हणजे रडण्याच्या आवाजावरून आईला समजतं की ते दुधासाठी रडतंय, की त्याचा डायपर ओला झालाय, की मग कधीकधी मुलाला सुद्धा आपल्या मोठ्यांसारखं बरं का बोर होतो, तर ते बोर पण झाल्यावरती आई जवळ पाहिजे म्हणून सुद्धा वेगळ्या पद्धतीने रडतं. मग रडणं हा पहिला फॉर्म ऑफ कम्युनिकेशन किंवा संवाद साधणे असं आम्ही म्हणतो. परत दुसरं काय होतं, आपण लहान बाळ बघतो की 2-3 महिन्याचं बाळ आईला बरं का ओळखतं, ते टक लावून बघतं आईकडे, आई दिसल्यावरती आईकडे बघून हसतं. त्याच्यामुळे आईला पण मोटिवेशन आणि आईला पण बरं वाटतं की हां माझं बाळ मला ओळखतं. तर नजरेने सुद्धा बाळ संवाद साधतं. जसं बाळ मोठं होतं तसं ते थोडं त्याचे बडबड त्याची चालू होते. हे साधारण 9 ते 12 महिन्याच्या बाळांमध्ये आपल्याला आढळते. मग जर बाळ मोठं झालं साधारण वर्षाचं, 15 महिने, 18 महिन्याचं, तर ते आम्ही जे वैद्यकीय भाषेत म्हणतो ते जेस्चरिंग किंवा पोरोटो डिक्लेरेटिव्ह पॉइंटिंग, म्हणजेच ते एखादी गोष्ट त्याला पाहिजे असेल तर ते हाताने पॉइंट करून दाखवतो. बाबा बाहेर जात असतील तर त्यांना टाटा करतं आणि आपल्याला बाळाला बाहेर फिरायचं असेल तर ते रडतं आणि मग नंतर स्वतःचे चपला पण घेऊन येतो बाबांना दाखवायला की मला घाला ह्या चपला, मला पण तुमच्याबरोबर फिरायला यायचं, असं बाळ संवाद साधतं. म्हणजेच की बाळ बोलायच्या अगोदर इतरांशी, आईवडिलांशी किंवा त्याच्या आजूबाजूच्या ह्याच्याबरोबर संवाद साधतं, नजरेने, हावभावाने आणि कधीकधी रडून सुद्धा. तर हे स्वमग्नता मुलांमध्ये जरा आढळून येत नाही. आणि दुसरं महत्त्वाचा टप्पा असतो, जर तुम्हाला आणि मला आपलं काम असतं, ऑक्युपेशन आपण म्हणतो, हे आपलं प्रोफेशन असतं, त्याचा अभ्यास करणे किंवा त्या निमित्ताने कामाला बाहेर जाणे. तर मुलांचं काय काम आहे, आपण असं जर विचार केला तर खेळच हे मुलांचं काम आणि खेळाद्वारेच मुलं शिकतात आणि पुढचे विकासाचे टप्पे ते पुढे जातात.
तर मुलं आपण स्वमग्नताची बघितली तर ते खेळ जो त्यांचा असतो तो जसं शब्द आहे स्वमग्न म्हणजे स्वतःमध्येच रुची असते. ते इतरांची त्यांना अवेअरनेस म्हणजे हे माझं जग, हे माझे आई वडील आहेत, ही इतर लोक आहेत, हे त्यांना अवेअरनेस एन्व्हायरमेंटचं नसतं. त्याच्यामुळे ते खेळसुद्धा तसंच सारखेच तेच त्या प्रकारचेच खेळ खेळत असतात आणि ते इतर मुलांमध्ये मिक्स होत नाही. तर हे साधारण प्रामुख्याने ऑटिझमचे लक्षणं आहेत. मला समराईज करायला आवडेल की अर्ली सायन्स ऑफ ऑटिझममध्येच मेन म्हणजे स्वमग्नता, म्हणजे इतर लोकांमध्ये त्यांचा इंटरेस्ट कमी असतो आणि असला तरी ते तितपुरतंच बोलतात किंवा जास्त त्यांना ते कम्युनिकेट करू इच्छित नाही. बरं, लहान जेव्हा बाळ असतं, जसं मी म्हटलं की साधारण 2-3 महिन्याचं बाळ आईकडे बघतं आणि आय कॉन्टॅक्ट देतं, तर ह्या बाळांमध्ये आय कॉन्टॅक्ट नसतं. आपण त्याला नावाने हाक मारलं तर ते रिस्पॉन्ड करत नाही नावाने आणि त्यांना खेळामध्ये इतर मुलांच्या बरोबर खेळांमध्ये इंटरेस्ट नसतो. बोलायला जरी बाळ लागलं पुढे थोडं मोठं झाल्यावरती तर त्यांचा टोन वेगळा असतात. भरपूरसे पालक येऊन सांगतात की माझा मुलगा सतत टी व्ही बघतो, टी व्हीवरती सिरियल्स बघतो आणि ते सिरियल्स जे इंग्लिश सिरियल्स असतील किंवा इतर सिरियल असतील त्या टोनमध्ये बाळ बोलतं. तर हे अनयुज्युअल वे आहे बोलण्याचं. हे साधारण साईन्स आहेत लहान मुलांमध्ये ऑटिझमचे. फारच सुंदर, सहज सोप्या शब्दात डॉक्टर मोना यांनी आपल्याला समजवलं की बाळ कशा पद्धतीने आपल्याशी बोलतं, रडून बोलतं, रडण्याचे पण वेगवेगळे प्रकार सांगितले, नजरेने बोलतं, हावभावाने बोलतं आणि स्वमग्नता म्हणजेच ऑटिझममध्ये जो फरक जाणून येतो की आपले विचार मांडू शकत नाही, बाहेर काय चाललं आहे वातावरणात त्याविषयी त्याला जाणीव नसते किंवा इतरांमध्ये मिसळत नाही, इतर मुलांमध्ये म्हणा किंवा कोणाशी. फारच सुंदर सांगितलं मॅडम. आणि मग पालकांनी कसं ओळखायचं की हे जे ऑटिझम किंवा स्वमग्नता आहे आणि कोणाशी संपर्क साधायचा, जरी ओळखलं तर कोणाकडे जायचं, कुठल्या डॉक्टरांकडे जायचं? हो, हा खूप मोठा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर मी साधारण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की रेड फ्लॅग सायन्स काय आहेत ऑटिझमचे. आणि आपण जर हे सायन्स आपण किंवा सिम्पटम्स ज्याला आम्ही म्हणतो हे ओळखले तर पालकांना पण ते सोपं पडतं स्वमग्नता आयडेंटिफाय करायला. तर जसं मी म्हटलं की बाळ जर बडबड करत नसेल किंवा स्वतःच्या भाषात ज्यांना आम्ही बॅबलिंग हा म्हणतो शब्द आ उ ई किंवा स्वतःची जे त्यांचे स्वतःचे तुटके फुटके शब्द असतात ते बोलत नसेल किंवा जर त्याला काही पाहिजे गोष्ट तर ते पॉइंटिंग करत नाही आहे किंवा अगोदर मी जसं सांगितल्याप्रमाणे जेस्चर्स करत नाही आहे, 1 वर्षापर्यंत हा एक खूप मोठा रेड फ्लॅग आहे किंवा हे एक सिम्पटम आहे की काहीतरी आपल्या पाल्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. दुसरं म्हणजे बाळ जर मम्मा, आई, बाबा हे साधारण 1.25 वर्षापर्यंत बोलत नसेल किंवा 2 वर्षापर्यंत बाळ 2 शब्द जोडून पाणी दे, मला उचल हे शब्द अशी जोडवाक्य बोलत नसेल 2 वर्षापर्यंत किंवा कुठल्याही वयामध्ये जर मुलांना जर बाळ बोलायला लागलं आणि खेळायला लागलं पण नंतर अचानक बाळ हे थांबतं बोलायचं आणि खेळायचं, तर मग कुठल्याही वयामध्ये जर असं आपल्याला आढळून आलं तर नक्कीच हे खूप इम्पॉर्टंट सिम्पटम्स आहे आणि महत्त्व हे सिम्पटम्स आहे ऑटिझम किंवा स्वमग्नता असू शकते. अशा वेळेला आम्ही म्हणतो की तुम्ही साधारण पालक म्हणतात की किंवा इतर त्यांचे आजूबाजूचे लोक म्हणतात त्यांना, अरे तू पण उशिरा बोलायला लागलेलास किंवा मी पण उशिरा बोलायला लागलेली 2-2.5 वर्षाला, असू दे मुलं उशिरा बोलतात. तर हे अजिबात तुम्ही ह्याच्यावरती सोडू नये. आणि कधी कधी तर मुलं बघितलेली आहेत मी की 1.25 वर्ष 1.5 वर्षाला ते बोलत होते आणि अचानक काही कारणामुळे ते बोलत नाही.
तर हे खूप दुःखद असतं पालकांसाठी, कारण प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपलं मूल सुदृढ असावं आणि व्यवस्थित असावं. तर असे जर तुम्हाला हे दिसत असतील सिम्पटम्स, तर मी अनुवाद करेन की प्लीज तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधा. आणि आपले डॉक्टर म्हणजे बालरोग चिकित्सक डॉक्टर, त्यांच्याशी संवाद साधा. साधारण त्यांना जर वाटलं की हो हे काहीतरी वेगळं वाटतंय, ते पण ऑब्झर्व करतात मुलांना. आणि मग ते पुढचे स्पेशलिस्ट जे डॉक्टर असतात, म्हणजे मेंदू विकास स्पेशलिस्ट किंवा जे बालविकास तज्ज्ञ, विकास टप्प्यांचे तज्ज्ञसुद्धा आजकाल आहेत अवेलेबल, तर त्यांच्याशी ते तुम्हाला रिफर करू शकतात. आणि हे जसं मी म्हटलं आहे की हे डिझीज नाही आहे, हा रोग नाही आहे. त्याच्यामुळे जसं डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर हा रोग आहे, त्याला रक्ताद्वारा किंवा इतर चाचण्याद्वारा आपण ते निदान करू शकतो. पण ह्याचं निदान थोडंसं वेगळं आहे. ह्याच्या निदानासाठी आपण साधारण पालकांबरोबर संवाद साधतो की पाल्य कधी चालायला लागलं, बोलायला लागलं, ह्याचं डिटेल घेतो आपण. त्या मुलाकडे आपण लक्ष देतो, त्याचं ऑब्झर्वेशन करून मग आपण साधारण त्याचे डायग्नोसिस करू शकतो. आणि कधीकधी स्वमग्नतेबरोबर इतर रोग पण असू शकतात, म्हणजे फिटचा रोग किंवा मग झोप न येणे किंवा उशिरा येणे, किंवा काही मुलं तर रात्री 11-12ला झोपतात, 2ला उठतात, पुन्हा झोपतात, पुन्हा 4ला उठतात. असं पूर्ण आठवडाभर 2-2, 3-3 वर्ष त्यांना हा झोपेचा प्रॉब्लेम असू शकते. किंवा पोटात दुखणे, कधी जुलाब होणे किंवा कधी कॉन्स्टिपेशन होणे, हे सगळे इतर रोगसुद्धा बॉडीमध्ये असू शकतात. आणि असे रोग असेल तर मग डॉक्टर EEG किंवा इतर काही माध्यम असतात, त्याची टेस्टिंग किंवा चाचण्या सांगू शकतात. फारच छान डॉक्टर मोना आपल्याला सखोलपणे ऑटिझम म्हणजे स्वमग्नता ह्या विषयी समजून सांगतायत. आजच्या विषयाशी निगडीत तुम्हाला कुठलीही शंका असेल तर कृपया तुम्ही फोन करून आम्हाला प्रश्न विचारू शकता. ऑटिझमशी निगडीत प्रश्न जरूर आम्हाला विचारा. आणि मॅडम, मगाशी तुम्ही म्हटलं की 1-1.5 वर्षापर्यंत बाळ बोलत होतं, प्रयत्न करत होतं आणि नंतर ऑटिझमची लक्षणं आली. तर ऑटिझमच्या मागे, स्वमग्नतेच्या मागे कुठली कारणं असू शकतात? कृपया त्याविषयी देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर जसं स्वमग्नताची कारणं विविध आहेत आणि एक कंडिशननी आपण सांगू नाही शकत की स्वमग्नता होते. पण आपल्याला कळतं की एन्व्हायरमेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा मग जेनेटिक कारण असू शकतं की स्वमग्नतेसाठी, किंवा तर त्याच्यामुळे आपल्याला स्वमग्नता साधारण आता जास्त प्रमाणात मुलांमध्ये आढळते. आणि मग स्वमग्नतेवर कशा प्रकारे, ऑटिझमवर कशा प्रकारे उपाययोजना केली जाते, कृपया त्याविषयी देखील आम्हाला सांगा. तर जसं मी म्हटलं की ऑटिझम हा रोग नाही आहे आणि ती एक स्वभावता आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी जे थेरपी असते त्याच्याबद्दल आपण थोडं जरा जाणून घेऊया. अगोदर म्हटल्याप्रमाणे ऑटिझममध्ये जर इतर काही फिट किंवा पोटामध्ये दुखणे, पोटाचे रोग असतील, झोपेचे रोग असतील, तर त्याला आपण औषधं देतो. दुसरं म्हणजे ही मुलं संवाद साधू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना जे सांगायचं आहे, त्यांना काही त्रास होतो हे बोलता येत नाही. तेव्हा नेहमी आपल्याला दिसतं की आणि त्यांना जास्त करून सेमनेस पाहिजे असतो, म्हणजे सारखेपणा. त्याच्यामुळे ते काय करतात की बाहेर कुठे गेलं तर ते त्यांना खूप घाबरल्यासारखं होतं आणि त्यांना कळत नाही की इतरांशी कसा संवाद साधायचा. त्याच्यामुळे ते चिडतात किंवा जोरजोराने किंचाळतात. इतरांना सोसायटीमध्ये हे असं वाटतं की पालकांनी मुलाला काय शिक्षणच दिलं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना पण कळत नाही की इतरांना ह्या मुलाशी आपण कसा संवाद साधावा. तर ह्या मुलाला आपण थोडंसं, कारण आपण हे मनुष्य हा सोशल ॲनिमल आहे, त्याच्यामुळे सोसायटी हा आपला अविभाज्य भाग झाला. तर या मुलाला सोसायटीमध्ये कसं वागायचं, त्याच्यासाठी बिहेवियरल थेरपी पण आपण करतो. आणि दुसरं मुख्य म्हणजे ऑक्युपेशनल थेरपीज. मागे म्हटल्याप्रमाणे की मुलं खेळतात आणि खेळाद्वाराच त्यांना त्यांचं जग ते एक्सप्लोर करतात,
जगाशी कसा संवाद साधायचा, जगाचे काय नियम आहेत, आपण कसं वागलं पाहिजे हे खेळाद्वारा कळतं. त्याच्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी हा मोठा भाग झाला थेरपीचा. आता मी ह्या फोटोमध्ये जे आपण बघतो की ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय, एखादी रूम असते आणि थेरपिस्ट हे स्पेशलिस्ट असतात. ते खेळाद्वारे आणि वेगवेगळ्या पद्धतीने, अर्थात आपल्याला ह्या खेळामध्ये आपल्याला दिसतं की आपल्याला स्विंग्स आहेत किंवा टायर आहेत, तर ते खेळाद्वारा मुलाला ते मूवमेंट ट्रेनिंगद्वारा मुलांना ते शांत करवतात. आय कॉन्टॅक्ट आणि रिस्पॉन्स टू नेम म्हणजे आपण त्याचं नाव बोलवलं तर संवाद साधणे, हे वेगवेगळ्या प्रक्रिया ते शिकवतात. आणि शेवटचं पण मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे स्पीच थेरपी. स्पीच थेरपी म्हणजे त्याच्यामध्ये पण थेरपिस्ट डॉक्टर तज्ज्ञ असतात, स्पीच थेरपिस्ट, जे करून मुलांना ते पण शिकवतात की आपण कसा संवाद साधायचा. जेव्हा कुणी आपल्याला प्रश्न विचारलं किंवा आपल्याला म्हणालं की गुड मॉर्निंग, तर आपण कसं उत्तर द्यायचं. आपण जेव्हा उत्तर देतो तेव्हा आपण वाक्य पण बोललं पाहिजे, पण आपण आपल्या शरीराद्वारा सुद्धा कम्युनिकेट करतो. जसेच आपले लहान मुलं कम्युनिकेट करतात जन्मापासून. म्हणजे आय कॉन्टॅक्ट, हाताचे हावभाव, चेहऱ्याचे हावभाव, आवाजाचं टोन किती असला पाहिजे, व्हॉल्यूम असला किती पाहिजे, हे सगळं हे तज्ज्ञ थेरपिस्ट लोक आपल्याला शिकवतात आपल्या मुलांना. फारच सुंदर आणि सहज भाषेत तुम्ही मॅडम आम्हाला सांगितलं. आणि दुसरा एक प्रश्न मनात डोकावतो की हा पूर्णपणे ऑटिझम जे आहे, स्वमग्नता, बरा होऊ शकतो का? कृपया त्याविषयी देखील आम्हाला सांगा. हा एक कॉमन पालकांचा प्रश्न असतो की मॅडम कधी बरा होणार माझा मुलगा. पण तुमच्या मुलाला रोगच नाही आहे, तो बरा होण्याचा प्रश्नच येत नाही. तर जसं मी म्हटलं अगोदर आणि तुम्ही पण म्हणाला डॉक्टर की हे न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आहे आणि हा एक स्वभावाचा भाग आहे. आता आपण थेरपीद्वारा मुलांना शिकवतो की सोसायटीमध्ये कसं वागायचं. आणि ही मुलं खरंच खूप हुशार असतात. इनफॅक्ट मी म्हणेल ते तर एकदम एनलाइटन सोल किंवा एकदम जेंटल असतात. त्यांना अजिबात छकेपंजे माहिती नसतात की जगामध्ये खोटं कसं बोलायचं, ते नियम पाळतात. त्याच्यामुळे क्युअर हे ऑटिझममध्ये की स्वमग्नतामध्ये नसते. हळूहळू मुलाला आपण सोसायटीमध्ये कसं आणायचं, कसं संवाद साधू शकतो, जेणेकरून तो स्वतःचे प्रश्न किंवा स्वतःचे जे विचार आहेत ते इतरांपुढे कसं आपण मांडू शकतो, हे मुलं साधारण शिकतात. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमाद्वारे मी पालकांना सांगू इच्छिते की असे भरपूरसे थेरपीज तुम्हाला आढळतील जर गुगल बाबा किंवा गुगल मातामध्ये तुम्ही चेक केलं तर. पण हे की जे सांगतात की ऑटिझम पूर्णपणे क्युअर होऊ शकतो, प्लीज तुम्ही ह्याच्या आधीन जाऊ नका. आणि जसं तज्ज्ञांचं तुम्ही सल्ला घ्या. आणि थेरपीज हाच एक जगामध्ये सुद्धा संशोधन केलेला मार्ग आहे की ज्यांनी ऑटिझमला आपण मुलं सोशली कसे बिहेव करू शकतात किंवा सोशल थेरपी आपण त्यांना देऊ शकते. फारच छान. मॅडम, जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार? कारण मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 2 विषय जे आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत. तर मॅडम, जाता जाता आमच्या मित्रांना ऑटिझमशी निगडीत काय संदेश देणार? तर माझा की मेसेज किंवा जाता जाता तुम्हाला एक सांगू इच्छिते मी की ऑटिझम हा एक रोग नाही आहे. हा लवकर मुलांमध्ये आढळतो. साधारण 1.5-2 वर्षापर्यंत सुद्धा आपण निदान करू शकतो. ह्याला थेरपीज हाच एक ह्याचा आधारस्तंभ आहे. आणि आपली मुलं थोडी वेगळी आहेत हे आपण जरी मुलांना ते संपर्क साधून म्हणजे संवाद साधून आपल्याला स्वतःबद्दल सांगू नाही शकत, तर पालकांनी त्याला झाकून किंवा त्याच्याविषयी अज्ञानता पाळून चालणार नाही. आपण आपल्या मुलाचेच ॲडव्होकेट आहोत आणि आपल्या मुलांना आपण सोसायटीमध्ये कसे इन्क्लूड करू शकतो हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधून आपण बघू शकतो. कारण जेवढ्या लवकर आपण थेरपी करणार तेवढं मूल लवकर संवाद साधायला शिकेल आणि ते कम्युनिटीचा एक योग्य भाग होणार आहे.
फारच छान. धन्यवाद डॉक्टर मोना. तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचे जे आरोग्य संपदाचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण आजचा आपला दुसरा विषय आहे तो जागतिक सिकल सेल दिन आहे, जो आपण 19 जूनला साजरा करतो. त्याविषयी तज्ज्ञ आपल्यासोबत आलेले आहेत. KEM रुग्णालयातून डॉक्टर चंद्रकला आपल्यासोबत आहेत. तर विश्रांतीनंतर आपण डॉक्टर चंद्रकला यांच्याशी बोलणार आहोत. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आणि विश्रांतीच्या पूर्वी आम्ही सांगितलं की आजच्या भागात आपण 2 विषयावर चर्चा करणार आहोत. दोन्ही महत्त्वपूर्ण विषय आहे. तर आजचा आपला दुसरा विषय आहे जागतिक सिकल सेल दिन, जो आपण 19 जून रोजी साजरा करतो. जागतिक सिकल सेल दिन जो आपण 19 जूनला साजरा करतो. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध असं KEM रुग्णालयातील क्लिनिकल हिमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर चंद्रकला आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे. मॅडमचा परिचय थोडक्यात तुम्हाला करून देतो. डॉक्टर चंद्रकला S, आपण प्राध्यापिका आहात, विभाग प्रमुख आहात क्लिनिकल हेमॅटॉलॉजी या विभागात, म्हणजेच नैदानिक रक्तविज्ञान शास्त्र विभाग, सेठ GS वैद्यकीय महाविद्यालय आणि KEM रुग्णालय परळ मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी MD केलंय, पुढे DM केलंय क्लिनिकल हिमॅटॉलॉजी या विषयामध्ये. पुढे मॅडमनी फेलोशिप देखील केली आहे ल्युकेमिया, म्हणजेच रक्ताचा जो कॅन्सर असतो त्याच्याशी निगडीत, आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट या विषयात मॅडमनी ही पदवी प्राप्त केलेली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर क्लिनिकल ट्रायल्स करता मॅडम प्रमुख संशोधक म्हणून देखील आपली मॅडमनी सेवा दिलेली आहे. पुरस्कारांविषयी सांगायचं झालं तर 2018 साली मॅडमना BGRC ओरेशन अवॉर्ड या प्रतिष्ठित पुरस्काराने मॅडमचा सन्मान झालेला आहे. मुंबई हिमॅटॉलॉजिस्ट ग्रुप या संस्थेने मॅडमचा सन्मान केला आहे. आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅडमनी जवळजवळ 35हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत आणि व्याख्यानं दिलेली आहेत आणि प्रबंध देखील वाचलेले आहेत. तर पुन्हा एकदा मॅडम स्वागत करतो. आणि पहिला प्रश्न की आज आपण जागतिक सिकल सेल दिवस याविषयी चर्चा करतोय. तर हा दिवस का साजरा करतो, जो 19 जूनला साजरा करतो? या वर्षीचं घोषवाक्य काय, आणि जर तुम्ही थोडक्यात आम्हाला भारतात किती प्रमाण आहे ते सांगितलं तर बरीच फायदा होईल आम्हा सगळ्यांना. धन्यवाद. दरवर्षी 19 जूनमध्ये जागतिक सिकल सेल आजारीबद्दल साजरं केलं जाते. हे आजारी सिकल सेलबद्दल जागरूकता वाढण्यासाठी केलेलं जाते. हे आजारी दिवस सिकल सेल निदानासाठी प्रोत्साहन करायचे आणि हे काळजी सुधारण्यासाठी प्रोग्राम करायला जाते. सिकल सेल आजारीची या वर्षाची थीम आहे ग्लोबल ॲक्शन, लोकल इम्पॅक्ट, एम्पॉवरिंग कम्युनिटीज फॉर इफेक्टिव्ह सेल्फ ॲडव्होकेसी. हे म्हणजे काय आहे? जागतिक कृती, आंतरराष्ट्रीयमध्ये संशोधन कार्यक्रम खूप जास्त होते, ते सगळ्याकडे वाटाण्याची गरज आहे. आणि सिकल सेल कम्युनिटीमध्ये, सिकल सेल समुदायामध्ये सक्षम करायचे प्रोग्राम हे दिवस करते. आणि सिकल सेल आजारी भारतामध्ये खूप आहे. मध्य भारतामध्ये हे एस्पेशली जास्त दिसते. आम्ही आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रामध्ये सिकल सेल आजारी दिसते. आता महाराष्ट्रामध्ये बघू. सिकल सेल आजारी महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती हे जास्ती आम्ही सिकल सेल आजारी दिसते. आणि कोणाला सिकल सेल आजारी जास्ती दिसते? आदिवासी लोकांना हे सिकल सेल आजारी कमी 10% सिकल सेल वाहिका दिसू शकते. नॉर्मली बिगर आदिवासी लोकांना पण 4% पर्यंत सिकल सेल वाहिका असू शकते. फारच छान मॅडम. डॉक्टर चंद्रकला, आम्हाला हे देखील सांगा की सिकल सेल ॲनिमिया म्हणजे ज्याला आपण पांडुरोग असं म्हणतो, तर म्हणजे काय? सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय? कृपया याविषयी आम्हाला सांगा. आता तुम्ही हे स्क्रीनवरती बघा. नॉर्मली काय होते? हे हिमोग्लोबिन, सामान्य हिमोग्लोबिन ए असते. हिमोग्लोबिनमध्ये आम्हाला एक लाल पिशवी आहे. लाल पिशवी हिमोग्लोबिन ए सामान्य लोकांना असते. सिकल सेल एक जनुकीय दोषामध्ये होते.
इकडे बघू शकते आणि हे पेशंटला सिकल सेल हिमोग्लोबिन असते. नॉर्मली आमची लाल पिशवी गोल सारखी आणि लवचिक असते, कुठलं पण नसमध्ये साधारण जाऊ शकते. सिकल सेल आजारामध्ये हे लाल पिशवी इकडे बघू शकते चंद्राकार नाहीतर आम्ही गवत कापायला यूज करायचे विळेसारखे असते. आणि इकडे बघा सिकल सेल आजारी नॉर्मली नॉर्मल सेल्स हे सूक्ष्म रक्तवाहिनीमध्ये सरळ जाते आणि सिकल सेल आजारीमध्ये सिकल सेल इकडे अडकून जाते नॉर्मली आणि रक्त पुरवठा बरोबर होत नाही. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा होत नाही. सगळ्या अंगामध्ये पेशंटला त्रास होऊ शकते. रक्त पुरवठा ब्रेनमध्ये झाली नाही तर स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस अटॅक सारखी दिसते. छातीमध्ये सिकल सेल चेस्ट सिंड्रोम खूप त्रास चेस्ट पेन होते आणि श्वास घ्यायला त्रास होते आणि सिकल सेल आजारी किडनीला पण त्रास करू शकते. फारच छान सहज सोप्या भाषेत मॅडमनी सांगितलं की लाल रक्तपेशी जशी नॉर्मली गोलाकार असते तर सिकल सेल या ॲनिमिया मध्ये पांडुरोगामध्ये कोयत्यासारखी किंवा विळ्यासारखी किंवा चंद्रकोरासारखी त्याची आकार होतो. त्याच्यामुळे ती सरळ जात नाही, रक्तवाहिनीत रक्तपेशीमध्ये कुठेतरी अडकते आणि त्याच्यामुळे जो त्रास होतो त्याविषयी सिकल सेल ॲनिमिया हा आजार उद्भवतो. आणि मग मॅडम सिकल सेल ॲनिमियाची कारणं कुठली असू शकतात, कृपया ते देखील आम्हाला सांगा. हां, सिकल सेल एक अनुवंशिक रक्तविकार आहे. हे रक्तविकार कशा होते, हे आईवडिलांकडून बाळाला सिकल सेल आजारी होते. एक जेनेटिक म्युटेशन जनुकीय दोषामुळे सिकल सेल आजारी येते. हे फॅमिलियल आहे, एक आई वडील असली तर मुलाला हे सिकल सेल आजारी होते, न आई वडिलांना नाही असली तर सिकल सेल आजारी बाळाला होत नाही आहे. आणि याचे प्रकार काही आहेत का, त्या प्रकारांविषयी देखील कृपया आम्हाला सांगा की सिकल सेलचे कुठले प्रकार पाहायला मिळतात त्याविषयी थोडं. सिकल सेल आजारीमध्ये 3 प्रकार आहे. एक सिकल सेल ट्रेट और कॅरियर, सिकल सेल वाहिका. सिकल सेल वाहिकामध्ये पेशंटला सिकल सेलचे काही बाधा होत नाही आहे, त्याला काय त्रास नाही होते. सिकल सेल ट्रेट फक्त त्यांच्या पुढच्या पिढीला सिकल सेल आजारी देऊ शकते. आणि दुसरी आहे सिकल सेल अॅनिमिया, तो बद्दल आज आम्ही विषय चर्चा करते. सिकल सेल अॅनिमिया आहे आमच्याकडे दोन्ही रक्त घटक लाल पिशवी घटक दोन्ही इकडे म्युटेशनमध्ये धोका असते. आणि दुसरी आहे एखाद वेळे पेशंटला मी देखते सिकल सेल आणि थॅलेसीमिया दोन्ही एकत्र येते, त्याला बोलते सिकल सेल बीटा थॅलेसीमिया आजारी आहे. सिकल सेल अॅनिमिया आणि सिकल सेल बीटा थॅलेसीमिया दोघांमध्ये पेशंटला त्रास होऊ शकते आणि दोघांचं ट्रीटमेंट एकच सारखी करते. मॅडम या वळणावर आपल्याला पुण्याहून फोन आहे. मंगल आपटे यांचा फोन आहे. नमस्कार मंगलताई, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. आवाज येतोय? आजचा विषय खूप छान आहे. फक्त हो येतोय. फक्त आजचा विषय असा आहे, खूपच छान आहे की मला असं विचारायचं आहे की जे हे कुपोषणामुळे हे होऊ शकतं का, आणि मग त्यांच्या हाडाची बळकटीसाठी किंवा अजून काहीतरी त्यांना काय खाणं पिणं हे याच्यात सुद्धा फरक झाल्यामुळे हे होऊ शकतं का? ओके, सुंदर प्रश्न आहे. माल न्यूट्रिशन कुपोषणाविषयी विचारलं आणि हाड कसं बळकट करता येईल त्याविषयी आहार विषयी मॅडम विचारतात. कृपया मार्गदर्शन करा. आभारी मंगळ आपते तुम्ही हे प्रश्न विचारल्यासाठी. हे सिकल सेल आजारी पोषकासाठी आणि माल न्यूट्रिशनमुळे नाही होते, हे अनुवंशिक आजारी आहे. आणि सिकल सेल अॅनिमियामुळे हाडाचा त्रास होते, त्याला हाड घसून जाते. ॲक्च्युली एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस बोलते आणि हाड घसून जाते. हे सिकल सेल आजारीमध्ये माल न्यूट्रिशनचे काही विषय नाही येते. बट सिकल सेल अॅनिमियामध्ये एक खूप चर्चा करायची एक विषय आहे डिहायड्रेशन. पाणी भरपूर पियायचे, पाणी कमी पिलं तर सिकल सेलची त्रास जास्ती होते. आणि मॅडम मगाशी तुम्ही बोलता बोलता सिकल सेल ट्रेट म्हणजे सिकल सेलचा वाहक हा शब्द वापरला, ते म्हणजे नक्की काय आणि त्याचं महत्त्व देखील कृपया आम्हाला सांगा. सिकल सेल ट्रेट त्याविषयी. आता आम्ही स्क्रीनमध्ये बघू शकते. आम्ही इकडे 4 फॅमिलीमध्ये मी दाखवले. एक आहे सिकल सेल ट्रेट. सिकल सेल ट्रेट म्हणजे कॅरियर आहे, इकडे बघू शकते. हे सिकल सेल ट्रेट कॅरियर आहे, ते लग्न केलं वाहक आहे. सिकल सेल कॅरियर इज वाहक आहे आणि हे नॉर्मल आहे. हे नॉर्मल असले तर काय होते,
तुम्ही फक्त 50% मुलाला सिकल सेल ट्रेट देऊ शकते. हे सिकल सेलची आजारी नाही होते. आणि दुसरी हे आम्हाला सिकल सेल, दोन्ही सिकल सेल खराब असली तर त्याला सिकल सेल अनिमिया, समजा आई आणि वडील दोनाला सिकल सेल अनिमिया असली तर त्याला सगळ्या मुलाला सिकल सेल अनिमिया आजारी होते. एखाद वेळा आम्ही सिकल सेल अनिमिया लग्न केला, सिकल सेल ट्रेट त्याला, तेव्हा 50% चान्सेस आहे सिकल सेल ट्रेट आणि 25% आजारी होला चान्सेस आहे. तो आम्ही काय लग्नाची अगोदर असं पत्रकाला जोडते, असं सिकल सेलची टेस्ट आम्ही करायची खूप गरज आहे. आम्ही हे टेस्ट केलं तर सिकल सेल अनिमिया आणि थॅलेसिमिया दोघी आम्ही जोडू शकते आणि लग्नाची पुढे काय करायचे, प्लॅनिंग कसं करायचे, हे सगळं आम्ही सिकल सेल ट्रेट, सिकल सेल वाहिका तर रिपोर्टमध्ये समजून घेऊ शकते. फारच छान. मॅडमनी महत्त्वाचा संदेश दिला की जसं लग्न जुळवताना लग्न पत्रिका आपण जुळवतो तसंच लग्नाच्या आधी सिकल सेलची जी ही टेस्ट आहे ती आपण केले पाहिजे, जेणेकरून होणाऱ्या बाळाला सिकल सेल ॲनिमिया किंवा याचा त्रास होणार नाही. मॅडम, अजून एक तुम्ही बीटा थॅलेसिमिया हा शब्द वापरला, कृपया थोडंसं बीटा सेल थॅलेसिमियाविषयी कृपया आम्हाला सांगा. हे खूप छान प्रश्न आहे. बीटा थॅलेसिमिया सिकल सेल सारखी अनुवंशिक दोष आहे, जनुकीयमध्ये दोष आहे. आणि सिकल सेल आणि बीटा थॅलेसिमिया दोन्ही आम्ही कमी करू शकते, टेस्ट करू शकते. एकच टेस्ट दोन्ही आजारीमध्ये उपयोग होते, त्याला बोलते हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस. हे टेस्ट तुम्ही केलं तरी आम्हाला समजू शकते थॅलेसिमिया हा सिकल सेल अनिमिया. थॅलेसिमियाबद्दल आणखीन 2 वाक्य बोलायला जाते. तर थॅलेसिमियामध्ये पण थॅलेसिमिया वाहिका असते आणि थॅलेसिमिया आजारी पेशंट्स असते. थॅलेसिमिया आजारी झाले तर लहान मुलापासून रक्त चढवायला लागते, पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युशन दर महिन्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युशन करायला लागते. त्यासाठी आता परत सांगते, लग्नाचे अगोदर नाही बाळ व्हायचे अगोदर टेस्ट करायची गरज आहे. सहज सोप्या भाषेत मॅडमने सांगितलं की लग्नाच्या आधी या जे टेस्ट आहेत त्या केल्या पाहिजेत, जेणेकरून थॅलेसिमिया असो किंवा सिकल सेल ॲनिमिया हे जे घातक त्रास आहेत ते बाळाला होणार नाही आणि आपलं कुटुंब जे आहे कुटुंब स्वस्थ राहील त्याविषयी काळजी घेतली पाहिजे. पुढे मॅडम आम्हाला लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये जे सिकल सेल ॲनिमिया होतो त्याविषयी सांगा. दोघांची लक्षणं सारखी असतात किंवा काही फरक आहे दोघांमध्ये, कृपया त्याविषयी देखील आम्हाला सांगा. सिकल सेल आजारी, सिकल सेल अनिमिया लहान मुलापासून चालू होते. बहुतेक पेशंटला आजारी डायग्नोसिस नाही केलं जाते, त्यामुळे पेशंट खूप त्रासमध्ये जिंदगी काढते. इकडे तुम्ही टीव्हीमध्ये टीव्ही स्क्रीनमध्ये बघू शकते. सिकल सेल्स काय त्यांचा लाईफ स्पॅन खूप कमी असते. नॉर्मली आमची लाल पिशवीची 1 से 20 दिवसपर्यंत जीव असते. सिकल सेल आजारीमध्ये सिकल सेल फक्त 10 से 20 दिवसमध्ये फुटून जाते आणि त्यांचा वय कमी जाते. त्यामुळे रक्तप्रमाण कमी होते, कमजोरी आणि थकवा येते, काम करायला खूप सुस्ती असते. हे खूप महत्त्वाची विषय आहे. आणि सिकल सेल कुठे पण अडकून जाते, त्यामुळे कमरेचे दुखणं, हाडाला दुखणं, त्याला बोलते सिकल सेल क्रायसिस. सगळे पेशंट आता मला मॅडम क्रायसिस झाला, हे खूप हातपायला दुखते आणि कमरा दुखायला होते. आणि दुसरी एक रक्त कमीमुळे हातपाय वगैरे सफेद दिसायला जाते. सिकल सेल लवकर फुटते आणि आंक वगैरे पिळा दिसू शकते, मीन्स कावीळ होते पेशंटला. आणि सिकल सेलचे आणखीन एक विषय तुम्हाला बोला आहे. सिकल सेल आजारीमध्ये आमच्या रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे ते पेशंटला इन्फेक्शन जास्ती होते. एस्पेशली लहान मुलाला इन्फेक्शनची जास्ती व्हायला चान्सेस आहे. आणि दुसरी हे हातपायला सूज येते, त्याला डॅक्टिलायटिस म्हणजे बोलते, आणि हे लहान मुलाला होते. आणि दुसरी सिकल सेल आजारीमध्ये स्ट्रोक, पॅरालिसिसचे अटॅक लहान मुलाला पण होते आणि वयस्कर लोकांना पण होऊ शकते. आणि सोप्या भाषेत मॅडमने आपल्याला समजलेलं आहे की जे साधारणतः लाल रक्तपेशी जी असतात त्याची जे आयुष्य असतं ते साधारण 120 दिवसापर्यंत असतं, पण हे सिकल सेल ॲनिमियामध्ये ते 10 ते 20 दिवसच होतं, म्हणजे जवळजवळ 10% फक्त आयुष्य राहतं. तर महत्त्वाची बाब आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग मॅडम याचा पुढे काही धोका उद्भवू शकतो का किंवा काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात त्याविषयी कृपया आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की काय होतं पुढे.
आणि सिकल सेल अनेमियामध्ये खूप एमर्जन्सी आहे. आम्ही सगळं तेव्हा डिस्कस करते तेव्हा बोलते सिकल सेल पेशंट्स केव्हा तरी रात्री येते सिकल सेल क्रायसिस आणि ते पण जीव धोका येऊ शकते आणि पॅरालिसिस झाला लवकरचे लवकर डॉक्टरकडे जायचे आणि छाती दुखायचे, दम लागते, सास घ्यायला त्रास होते, ताप येते. हे सगळं सिकल सेल एमर्जन्सीज आहे. एखाद वेळे पेशंटला सिकल सेल पेशंटला लघवीमध्ये रक्त जाते. हे सगळा त्रास लवकरचे लवकर इलाज करायचे. हे सगळं सिकल सेल एमर्जन्सीज असं सांगू शकत. सिकल सेल ॲनिमिया हा जो पांडुरोग आहे तो घातक आहे, गंभीर असा रोग आहे आणि या रोगावर, या त्रासावर मग मॅडम कशी उपाययोजना केली जाते, कृपया त्याविषयी देखील आम्हाला सांगा. हां, सिकल सेल आजारीला भरपूर वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट करू शकते. बट कोणी पण ट्रीटमेंट असा नाही आहे तुम्हाला क्युरेटिव्ह ऑप्शन हे उपचारमुळे सिकल सेल निघून जाते असा उपाय फक्त बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे. पण होते लोकांना सिकल सेल आजारामध्ये 2-3 तुम्हाला समजून घेते. एक तरी हे रोग प्रतिकारशक्ती कमी होण्यामुळे डॉक्टरची सल्ला घेऊन लसीकरण करायचे खूप गरज आहे. लहान मुलाला लसीकरण प्रॉपर करायचे आणि डिहायड्रेशन पाणी ते पेशंटला बरोबर द्यायचे. कम से कम 3 से 4 लिटर पण पाणी प्यायचं. डिहायड्रेशन झाली तर सिकल सेलची क्रायसिस जास्ती वाढते. आणि एक ट्रीटमेंट आहे सिकल सेलमध्ये हायड्रॉक्स्युरिया गोळी. सगळं सिकल सेल पेशंट्स एक गोळी घेते. हायड्रॉक्स्युरिया एक गोळीची नाव आहे. हे ट्रीटमेंट केलं तर तुम्हाला पेन व्हायची कमी होते आणि हिमोग्लोबिन जास्ती वाढते आणि सिकल सेल आजारीमध्ये कॉम्प्लिकेशन्स कमी होते. हायड्रॉक्सियाची गोळी तुम्हाला कंटिन्युअस रेग्युलर घ्यायचं आहे. आणि दुसरी आहे फोलिक ॲसिड. आम्ही अगोदर सांगितलं सिकल सेलची लाल पिशवीची कमी होते, त्यांचा जीव कमी होते. फोलिक ॲसिड घेतली तर त्याला प्रोडक्शन जास्ती होते. मित्रांनो, सुप्रसिद्ध असं KEM रुग्णालय मुंबईतील प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख डॉक्टर चंद्रकला आपल्यासोबत आहेत आणि सिकल सेल ॲनिमिया या पांडुरोगाविषयी आपण चर्चा सुरू आहे. तर मॅडमने महत्त्वाचं सांगितलं की या रोगामध्ये भरपूर पाणी प्यायला पाहिजे. 3 ते 4 लिटर आपण पाणी प्यायला पाहिजे. आणि मग पुढे गर्भवती महिलांना समजा सिकल सेल ॲनिमिया झाला तर काय धोका उद्भवू शकतो किंवा त्याविषयी कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. हे सिकल सेल आजारी गर्भवती महिला पण असली तर त्याला डॉक्टरची सल्ला घ्यायची खूप खूप गरज आहे. सिकल सेल आजारीमुळे गर्भपात व्हायचा, बाळाचे वजन कमी व्हायचं आहे आणि बाळ मरू पण शकते आणि BP वाढते गर्भवतीला. तेव्हा सिकल सेल अनिमियाची पेशंट गर्भवती झालं तर डॉक्टरची पूर्ण सल्ला घ्यायचे आणि रक्त तपासणी करायचे आणि लसीकरण करायचे आणि ट्रीटमेंट वेळेवर घ्यायचं. आणि जर सिकल सेल गर्भवती महिलांचा आपण विषय काढला तर समजा पहिल्या मुलाला, जर बाळाला सिकल सेल ॲनिमियाचा त्रास असेल तर दुसरं जे बाळ होतं त्याला किती धोका असतो का, म्हणजे दुसरा चान्स जो आहे त्या पालकांनी घ्यायचा की नाही, कृपया त्याविषयी देखील थोडंसं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी दिलं तर बरं होईल. आम्ही अगोदर सांगितलं लग्नाच्या अगोदर तुम्ही सिकल सेलची आणि थॅलेसिमियाची तपासणी करायचे. तेव्हा तुम्ही समजला सिकल सेल आजारी आहे. दोघांना आई आणि वडील सिकल सेल वाहिका आणि ते सिकल सेल आजारी असली तर तुम्ही गर्भवती ती समजला तेव्हा आम्ही टेस्ट करू शकते. बाळ आता प्रेग्नेंट फिमेलला टेस्ट करू शकते. त्याला बोलते अँटीनेटल डायग्नोसिस, प्रीनेटल डायग्नोसिस करू शकते. 10 से 12 आठवड्यामध्ये कोरियानिक विल्यम्स बायोप्सी हे सॅम्पलिंग करून आम्ही बाळाला सिकल सेल आजारी आहे का नाही हे समजू शकते. हे सगळ्याकडे अवेलेबल आहे आणि इझिली हे टेस्ट करू शकते. मॅडम, आपल्याला फोनवर एक प्रश्न आलेला आहे, संपर्क तुटला आहे, पण त्यांचा असं विचारणं आहे की ज्यांना सिकल सेल ॲनिमिया आहे आणि जर त्यांनी अशा गोष्टी लपवल्या तर मग अशा वेळेला तुम्ही काय संदेश देणार, किंवा आपण बघतो केवढा गंभीर त्रास होतो, तर अशा म्हणजे समाजाला तुम्ही काय संदेश देणार की जर त्यांना कळलं की सिकल सेल ॲनिमिया हा त्रास आहे तर त्यांनी काय करावं, त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. हे सिकल सेल आजारी हे लपवण्याची आजारी नाही आहे. पेशंटला खूप त्रास होते, हातपाय दुखायचा, रक्त कमी व्हायचं, हे सगळं त्रास होत आहे. आणि मी सांगते तुम्ही रेग्युलर ट्रीटमेंट घेतलं तर असं हायड्रॉक्सीची गोळी आहे, फोलिक ॲसिड आहे, पाणी भरपूर घेतलं तर हे सगळं तुम्ही घेतलं तर आजारी आणि त्रास, वेदना आणि दुखायचे वगैरे कमी होते. आणि सिकल सेलचे आजारी तुम्ही टेस्ट करून
लोकांना बोललं तर आणि डॉक्टरची सल्ला घेऊन ट्रीटमेंट केलं तर तुमची ट्रीटमेंट खूप चांगला होते. आणि कशा प्रकारे हा सिकल सेल ॲनिमिया टाळला जाईल समाजामध्ये त्याविषयी देखील 2 शब्द म्हणजे तुम्ही सांगितले तरी पुन्हा पुन्हा थोडं अधोरेखित होण्यासाठी. आणि अजून एक मला विचारायचं आहे, आधी याविषयी कृपया मला सांगा. येस, सिकल सेल आजारी थांबवण्यासाठी प्रतिबंध करायच्यासाठी एक सिंपल टेस्ट आहे, दॅट इज हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस. हे टेस्ट करून आम्ही लग्नाची अगोदर तुम्ही मॅचिंग करू शकते. आधी भारतामध्ये आम्हाला पंतप्रधानमंत्री 2023 भारत सिकल सेल मुक्त 2047 पर्यंत सिकल सेल मुक्त भारत असा घोषण केला. हे प्रोग्राममध्ये महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये टेस्ट सिकल सेल सॉल्युबिलिटी टेस्ट आणि सिकल सेल इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट केलं जाते. तुम्ही पण तिकडे जाऊन टेस्ट करा आणि लवकरचे लवकर ट्रीटमेंट करू शकते. फारच छान महत्त्वाची टेस्ट तपासणी मॅडमनी सांगितले. हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस किंवा सिकल सेल इलेक्ट्रोफोरेसिसची तपासणी तुम्ही जवळच्या जी पॅथॉलॉजी लॅब आहे तिथे करू शकता. मॅडम, पुढला प्रश्न बोन मॅरो ट्रान्सप्लांटविषयी पण तुम्ही म्हटलं तर कृपया त्याविषयी थोडं सविस्तर आम्हाला सांगा. बोन मॅरो ट्रान्सप्लांटविषयी त्याचं काय महत्त्व आहे याविषयी. बोन मॅरो ट्रान्सप्लांट एक क्युरेटिव्ह ऑप्शन आहे. मीन्स सिकल सेलची तुम्हाला एकदम ट्रीटमेंट सिकल सेल आजारी निघून जाते. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट एक मोठं प्रोसिजर आहे आणि सगळ्यांना करायची. आता एल्डरली पेशंट आहे, अडल्ट पेशंट आहे, तेव्हा बोन मॅरो ऑलरेडी त्याला ऑर्गन डॅमेज झाली आहे, त्याला हार्टमध्ये त्रास आहे, लिव्हरमध्ये त्रास आहे, सिकल सेल आणि किडनीमध्ये त्रास आहे. हे पेशंटला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचे थोडा त्रास होते. कोणाकोणाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करू शकते. हायड्रॉक्सच्या गोळीमध्ये काय काम करत नाही आहे, त्याला लकवा झाली आहे, परत क्रायसिस होते. हे सगळ्या पेशंटला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायची गरज आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांटची प्रोसिजर काय आहे. एक हे त्यांना आई वडीलची मॅचिंग, नाही तर त्याला भाऊ बहिणची मॅचिंग, HLA मॅचिंग करायचे. आणि मॅचिंग झालं तर त्याला बोन मॅरो सिबलिंग बोन मॅरो मॅच सिबलिंग बोन मॅरो ट्रान्सप्लांट त्याला आउटकम चांगला आहे. आणि सिकल सेल आजारी हे बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये निघून जाते. आणि हे ट्रान्सप्लांट खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि सगळ्यांचं हे गरज नाही असते. कोणाला त्रास खूप जास्त येते तो पेशंटला बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज आहे. फारच छान. मॅडम, जाता जाता तुम्ही आमच्या मित्रांना काय संदेश देणार या महत्त्वपूर्ण विषयाला. सिकल सेल आजाराची पेशंट ट्रीटमेंट बरोबर वेळेवर घेत नाही. आम्ही बघितलं आहे OPDमध्ये पेशंट येते तेव्हा गोळी थांबून जाते, तेव्हा क्रायसिस होते, छातीमध्ये दुखायचे, सास घ्यायला त्रास आहे. हे खूप इमर्जन्सी आणि जीव धोका पण आहे. मी एकच विषय सिकल सेल सांगते इज तुम्ही टेस्ट करा आणि प्रॉपर इलाज करा. डॉक्टरची सल्ल्यावर गोळी घ्यायची, हायड्रॉक्सची गोळी, फोलिक ॲसिडची गोळी बरोबर अडरन्स तुम्ही कायम चालू करायची गरज आहे. हे गोळीमुळे तुमची त्रास खूप कमी होणार. फारच छान. डॉक्टर चंद्रकला, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आजच्या महत्त्वपूर्ण अशा विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमची जे आरोग्य संपदाचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही. यासाठी पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत. जाता जाता ज्ञानोबा माऊलींचा एक अभंग जो भारतरत्न लता दीदींनी देखील गायलेला आहे, तर तो आपण आठवूया. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. तर आज इथेच रामकृष्ण हरी म्हणूया. पुढील भागात एक नवीन विषयासह भेटूया आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.